नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा नवीन धोरणे आणि रजा नियमावली इथे पब्लिश झालेली आहे. तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष माहिती याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर लवकर या लवकर जा, प्रसूती हक्क आणि नैमित्तिक रजा हे महत्त्वाचे टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नवीन धोरणांचे 3 मुख्य जे स्तंभ आहेत, तर त्यात पहिला स्तंभ आहे की लवचिक वेळ. पण ही कोणासाठी असणार आहे? तर मुंबईतील महिला कर्मचाऱ्यांसाठी फक्त ही वेळ असणार आहे. यात म्हटलं आहे लवकर या लवकर जा. त्याचबरोबर मातृत्व हक्क, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आणि नवीन रजा सवलती इथे प्रस्थापित करण्यात आलेली आहे. नैमित्तिक रजा म्हणजे CL, सुट्ट्या जोडून घेण्याचे नवीन आणि कायमस्वरूपी नियम इथे सांगण्यात आलेले आहेत. पुढच्या स्लाईडमध्ये आपण ते डिटेलमध्ये बघूयात. तर लवकर या लवकर जा योजना फक्त मुंबई महानगर प्रदेशातील महिला कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू असणार आहे. तर 9:15 ते 9:45 -30 मिनिटे संध्याकाळी लवकर घरी जाण्याची कमाल सवलत. तर सकाळी 9:45ला आपलं ऑफिस ओपन होतं, पण आपण जर 9:15ला आलेत तर तुम्हाला 30 मिनिटे अगोदर जाता येणार आहे. त्यामुळे सकाळी तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला संध्याकाळी लवकर जाता येणार आहे. लोकल ट्रेनमधील गर्दीचा त्रास कमी करण्यासाठी शासनाने हा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. योजनेच्या अटी आणि त्यात अपवाद काय आहे ते आपण बघूयात. तर शासकीय कामकाजावर कोणताही परिणाम न होऊ देता सवलतीचा लाभ घेता येणार आहे. या परिस्थितीत लवचिक वेळ लागू होणार नाहीत. विधिमंडळाचे कामकाज, न्यायालयीन प्रकरणे आणि तातडीचे कार्यालयीन कामे, तर याच्यात ही लवचिक वेळ तुम्हाला देता येणार नाही आहे. ज्यावेळेस कुठल्याही कामाचा लोड नसेल, कुठलेही विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसेल, त्यावेळेस तुम्ही या संधीचा उपयोग करू शकतात. उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय मातृत्व हा मूलभूत हक्क म्हणून इथे प्रस्थापित करण्यात आला आहे. तर प्रसूती रजा हा सेवेतील खंड म्हणजे ब्रेक इन सर्व्हिस मानला जाणार नाही. कंटिन्यू सर्व्हिस ही तुमची कन्सिडर केली जाणार आहे आता. तर नागपूर खंडपीठाने महिला डॉक्टरवर लादलेला 23.6 लाखांचा दंड रद्द केलेला आहे. सेवा बॉन्ड, सर्व्हिस बॉन्ड मातृत्वाच्या हक्कावर गदा आणू शकत नाही, अशा पद्धतीचं जजमेंट इथे नागपूर खंडपीठाने दिलेलं आहे. प्रसूती आणि बालसंगोपन रजेतील वाढीव सवलती इथे देण्यात आलेल्या आहे. 180 दिवस हे सलग प्रसूती रजा महिलांना घेता येणार आहे आणि 1 वर्ष प्रसूती रजेनंतर अर्धपगारी रजा हे महिलांना बालसंगोपनासाठी घेता येणार आहे. सलग आणि सुरक्षित बालसंगोपन या रजेच्या माध्यमातून महिलांना करता येणार आहे. यासाठी कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राची, मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता असणार नाही. सो आता डॉक्युमेंट प्रूफ्ससुद्धा आपल्याला लागणार नाही आहेत. बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला फक्त सबमिट कराव्या लागतील. अशा प्रकारे 1 वर्षापर्यंतची अर्धपगारी आणि 180 दिवसाची सलग प्रसूती रजा महिलांना इथे मंजूर करण्यात आलेली आहे. महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेसाठी इतर महत्त्वाचे काही उपक्रम इथे राबवण्यात आले आहेत. यात सुरक्षा आणि बचाव, तर 51 भरोसा सेल आणि ऑपरेशन मुस्कान शोध अंतर्गत हजारो महिला व बालकांची सुटका यातून करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांमध्ये राज्यातील 17,254 अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. आर्थिक सक्षमीकरणसाठी लाडकी बहीण आणि लखपती दिदी ह्या योजना इथे स्थापित करण्यात आल्या आहेत. हक्कांची बाजारपेठ, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरसद्वारे बचत गटांना हक्काची बाजारपेठ इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नैमित्तिक रजा नियम आता सुट्ट्या जोडणे अधिकृत आहे. तर रविवार, सार्वजनिक सुटी, नियमित रजा आणि रविवार, तर अशा पद्धतीने कंटिन्यू सुट्ट्या आपल्याला घेता येणार आहेत. कर्मचारी आता नैसर्गिक रजेच्या आधी प्रिफिक्स नंतर सफिक्स किंवा रजेच्या दरम्यान येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या आणि रविवार अधिकृतपणे जोडून घेऊ शकतात. वित्त विभागाचा 1981चा तात्पुरता नियम आता कायमस्वरूपी लागू. सो आधी आपल्याला सँडविच सुट्टी हा प्रकार नियमांमध्ये होता की ती घेता येत नव्हती, पण आता नैमित्तिक रजा टाकून आपल्याला कंटिन्यू सुट्ट्या ह्या घेता येणार आहेत. सुट्ट्या जोडण्याची कमाल मर्यादा ही ठरवून दिलेली आहे.
तर 7 दिवस घेतलेली नैमित्तिक रजा प्लस जोडलेल्या सुट्ट्या मिळून एका वेळेस 7 दिवसांपेक्षा जास्त सुट्टी घेता येणार नाही आहे. 10 दिवस केवळ अत्यंत विशेष किंवा अपवादात्मक परिस्थिती सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीने ही मर्यादा 10 दिवसांपर्यंत वाढवता येणार आहे. सो आपल्याला वाटत असेल की एक 15-20 दिवसांची आपण जर सुट्टी घेऊ शकतो या नियमामुळे, तर ते पॉसिबल नाही आहे. ते ठरवून दिलेलं आहे 7 दिवसाची सुट्टी तुम्हाला कंटिन्यू घेता येणार आहे. काही विशेष अपवाद काम असेल तर तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीने तुम्ही 10 दिवसांची सुट्टी म्हणजे 3 दिवस अजून वाढवू शकतात. अधिक सक्षम, अधिक सुरक्षित कार्यसंस्कृतीकडे जाण्यासाठीची ह्या नियमावली इथे करण्यात आलेली आहे. तर लवचिक वेळा, सुरक्षित मातृत्वाचा हक्क आणि रजा नियोजनातील सुलभता हे सर्व नियम महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक निरोगी आणि प्रगत कामाचे वातावरण, वर्क लाईफ बॅलन्स निर्माण करत आहेत. सो या संदर्भात काही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तसेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.